महाराजांना कधी तुम्ही दशावतारमध्ये महाराजांचं दर्शन घेतलंय का? तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळी लवकर उठल्यावरती पहिलं तर आम्ही मंदिरात गेल्यावरती काकड आरती करून घेतलो नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर आपला अभिषेकाची तयारी वगैरे करत होतो आम्ही, आणि बाहेरच्या साईडला सगळं झाडून सतरंजी वगैरे घालत होते, आणि दुसरीकडे महाराजांना लावायला प्युअर चंदन वगैरे ओवाळत होते. आणि मग आपलं डेली प्रमाणे महाराजांना अभ्यंग स्नान आणि पादुकांचा अभिषेक वगैरे संपला. आता आपल्याला लावायचं तर दशावतारासाठी स्टँड वगैरे सगळे मित्र वगैरे आणत होते, आणि इकडे सगळं पुसून वगैरे घेत होतो. आणि दुसरीकडे महाराजांना नैवेद्यासाठी विडा वगैरे बनवत होते. त्याच्यानंतर आम्ही ते सगळं झाल्यावरती सगळं दशावतारचं जे जे आपल्याला लागतं ते सगळं आतमध्ये घेऊन चाललो, आणि पहिलं तर स्टँड वगैरे लावून बाकीचं जे सेटअप वगैरे असतं ते पटपट करून घेतलो. त्याच्यानंतर आपलं मस्त आरती वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही निघालो कॉलेजला, आणि कॉलेजला जायच्या अगोदर मस्त नाश्ता वगैरे केलो, आणि पहिला गेल्या गेल्या प्रॅक्टिकल चालू झालं. तर मित्र आमचा वाट बघत बसला होता. त्याच्यानंतर आपलं प्रॅक्टिकल वगैरे झालं, आणि मग प्रॅक्टिकल वगैरे झाल्यावरती दुपारी मठाला चाललो होतो मी महाप्रसाद घ्यायला, कारण सकाळी तसंच गेलो होतो, टिफिन वगैरे नेलं नव्हतं, प्रॅक्टिकल होतं त्याच्यामुळे लेट झालं होतं. आणि मित्रासोबत मस्त आपलं जेवण वगैरे झालं, आणि मग परत आम्ही मित्रासोबत निघालो कॉलेजला. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की महाराजांचं दशावतार सजावट कसं झालंय, कमेंट मध्ये नक्की सांगा. मानुनी गे गोड तुझी रंग पूजा, अवघे तुझेच दान रे ईश्वरा, हे रोज नवा गोड मानुनी गे रंग पूजा.